एक गाव होतं. त्या गावात गणू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. खूप मेहनत करूनही त्याच्या आयुष्यात अडचणी येत होत्या. कधी पाऊस कमी, कधी पिकं नष्ट, तर कधी घरात आजारपण. एक दिवस खूप निराश होऊन गणू गावाबाहेरच्या वडाच्या झाडाखाली बसला आणि मनोमन म्हणाला, देवा, आता माझ्याकडून काही होत नाही. मला मार्ग दाखव. तेवढ्यात एक साधू तिथे आले. त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. त्यांनी शांतपणे विचारलं, काय रे गणू, एवढा का खचला आहेस? गणूने आपली सगळी व्यथा सांगितली. साधूंनी फक्त एवढंच सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा ठेव आणि प्रयत्न सोडू नकोस. गणूला त्या शब्दात काहीतरी वेगळंच सामर्थ्य जाणवलं. त्याने नव्या जोमाने काम सुरू केलं. काही दिवसांतच परिस्थिती बदलू लागली. पावसाने साथ दिली, पिकं चांगली आली आणि घरात आनंद परतला. एक दिवस गणू त्या झाडाखाली पुन्हा गेला, पण साधू दिसले नाहीत. तेव्हा गावातील एका वृद्धाने सांगितलं, अरे, तुला दर्शन झाले ते स्वामी समर्थांचे. ते भक्तांची अशीच परीक्षा घेतात आणि योग्य वेळी मदत करतात. गणूच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने नम्रपणे हात जोडले आणि मनोमन म्हणाला, स्वामी, तुमची कृपा सदैव अशीच राहू दे. तात्पर्य: श्रद्धा, संयम आणि प्रयत्न ठेवले तर स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात.